मित्रांनो ट्रॅव्हलिंग करता करता 1 वर्ष झालं, पण 1 वर्षात असा प्रसंग मावर कधीच नाही आला की मला पुढे म्हणजे पुढे रस्त्याने जात असताना मागे जायचं काम पडेल. पण आता मग मागचा मोसम पहा तुम्ही, एवढा खतरनाक मोसम झाला मित्रांनो, मला वापस जायल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. कारण की समोरचं गाव आहे 5 किलोमीटर आणि 5 किलोमीटर चढ म्हणजे खूप खतरनाक आहे. बाकी आता मला उतार आहे, तर मी आता वापस चाललो. वापस एक 4-5 किलोमीटर गाव आहे. त्या शप्पथ सांगतो मित्रांनो, जसं आज फसलो की नाही तसं गेल्या 1 वर्षात ट्रॅव्हलिंग करता करता कधीच नाही फसलो. तेवढं खतरनाक. हे पाऊस पहा. आता हे बिल्डिंग आहे, हे बिल्डिंग बिल्डिंगच्या 4-5 किलोमीटर पुढे गेलो होतो, पण जेव्हा पाऊस हा सुरू झाला ऑप्शन नव्हतं मित्रांनो दुसरा. मागे असा पाऊस चालू झाला असता तिकडे सुनसान जागा असती, मेलतो और खरंच शप्पथ सांगतो. आता मग हात असे थरथर थरथर करू राहिले, असं रक्त जाम झालं असं वाटू राहिलं. खतरनाक थंडी. मग मी काय केलं, पहिले चेनचे म्हणजे टेंटचे चेना लावले, पण गॅस ओपन केला आहे पहा. हां, आणि आता जे या गॅसची जी गरमी आहे मित्रांनो ती या टेंटमध्ये आहे. हे 1 नंबर भारी वाटू राहिलं. मॅगी भात नाही, सॉरी, पनीर भात. आणि पनीर शिस्त मी यातले पनीर सगळे काढून खाऊन घेतले. टॅलेंटेड आहे आपण तेवढे. ते चांगले नव्हते दिसत, वर येत होते काही खाली जात होते. मस्त काढून चमच्यानं पहिले खाऊन टाकले. 5-6 पीस होते. माझे मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो रात्री आला इकडे खतरनाक पाऊस आणि आपली स्लिपिंग बॅग झाली सगळी ओली. हे पहा, पुरीची म्हणजे ओली झाली. इकडून सगळा पाऊस टपकला आणि तो टपकून तिनं पिऊन घेतलं ते पाणी सगळं. जाऊ द्या, असो, हा विषय काय नॉर्मल विषय आहे. विषय होतो काय तीन, जेव्हा आपला एवढा मोठा संघर्ष आहे संपूर्ण भारत यात्रेत जातो. तुम्हाला तर बाहेरचा नजारा दाखवतो एक वेळ. हे पहा, हा बाहेरचा नजारा आणि पहाड पहा, ते पहाडावर ढग डायरेक्ट असा काहीतरी नजारा आहे. आणि मित्रांनो अड्याबीनं अशा ठिकाणी लावलं होतं टेंट. बाकी हे न्योमा गाव आहे, न्योमा ब्रिज तिकडे राहिला 20-30 किलोमीटर, आणि तिच्या पुढे आलं न्योमा गाव. असा काही विषय. बाकी आता चला सगळी पॅकिंग करू, लवकर निघायला की आपल्याला जा लागते अडून. कुठे जा लागते माहीत नाही, कुठे जा लागते तर पाहू रस्त्यानं जेव्हा जाणं होईल तेव्हा. पण इकडले पहाड खूप वेगवेगळे आहे. आता इटकरी कलरचे पहाड लागले, काही समजत नाही भाऊ. लडाख म्हणजे एक वेगळंच आहे. इकडे इटकरी पहाड, तिकडे पांढरे पहाड, इकडे तर बर्फाचेच पहाड आहे. बरं जाऊ द्या, विषयच सोडा डायरेक्ट. तर अशी दुकानं होती. या दादाला रात्री परमिशन विचारली होती काल आम्ही ना, ते म्हणले काही विषय नाही, लावू शकता इथं टेंट. बाकी टेंट लावलं. चला मित्रांनो आता निघायचा वेळ झाला आपला. पाऊस आला होता रात्री, ते पहा तिकडे डाबर थांबेला, पाण्याचा अडी डाबर थांबेला आहे. लवकर तयारी करून आपण समोर निघू थोडंसं. आणि इकडे लोक खूप लेट उठतात मित्रांनो. सूर्य म्हणजे इकडे उजळून जाते 4-4:30 वाजेपर्यंत उजळून जाते, पण लोक 7-8 वाजेपर्यंत दिसत नाहीत, असा विषय. चला मग आपली बी सुरुवात थोडी लेटच आहे दिवसाची. लेट असो काही विषय नाही. अरे बापरे बाप, थंडी वाजू राहिली आता. चला पहिले सगळं सामान ह्या गिदाळा व्हायला आहे. हा सगळा पसारा आवरायला लागेल आपल्याला. पसारा आवरायला 15-20 मिनिटं लागतील. धीरे धीरे हल्ले हल्ले पसारा आवरेंगे. तर मित्रांनो हे पाहू शकता टेंटची हालत, सगळं योगा मॅटच्या खाली सगळं ओलं व्हायला आहे. हे बा, जाऊ द्या, चालतेच आहे. योगा मॅट जमा केलं, तिकडे स्लिपिंग बॅग जमा केली. बाकी आता जेव्हा ऊन तपीन तेव्हा ते थोडंफार सोकीन. आणि हे वरचं वातावरण पहा, सगळे ढग पहाडावर येऊन बसले. असं वाटते की हाती येतील ते, पण तिकडे गेल्यावर तसं चढलोक नाही येतील. चला आता मस्तपैकी पहिले सायकलवर सगळं सामान पॅक करू आणि मग नंतर निघूया इथून. बाकी हे इकडून आणि तिकडून बांधलं म्हणून बरं झालं मित्रांनो. ही इकडली साईड पूर्ण कोरडी आहे. मला वाटलं इकडून पाणी येणार नाही, पण तरी इकडून पाणी आलं आणि घोर झाला असतो. चला काही विषय नाही, ओलाचा पकडला होता त्यानं सगळा. बाकी जेव्हा एखाद्या ठिकाणी जर थांबायचं असलं आपल्याला प्रॉपर बांधूनच थांबावं लागत जाईल. तर मित्रांनो आम्ही नोयमा गावातून आता पुढे निघू राहिलो. बाकी टेंट आवरलं आणि हे इकडे असं गाव, मेन गाव तर इकडे साईडले पहाडाच्या बाजूला बसलेला आहे मित्रांनो. आणि हा रोड जायला आहे, रोडच्या बाजूनं घर आहेत, काही हॉटेल आहेत. आपल्याला जाणं आता या डोंगराच्या डायरेक्ट त्या खालच्या टोकावर, तिकडून आहे रस्ता, त्या साईडला जायचं आहे. बाकी उतार रोड आहे, लागेल चढ नाही काही नाही. सायकल चालवायला सकाळी सकाळी मजा येऊ राहिली. सकाळी सकाळी मागच्या नाही पुढच्या घातली हवा कमी झाली होती, ती मारून टाकली. आता हे पहा न्योमा गाव आहे, न्योमा. तर चला आता न्योमाले बाय बाय करून आपण पुढे चाललो. मस्त असं मोकळं वातावरण. या वातावरणामध्ये म्हणजे आता 2-1 तास झाले चालू राहिलो आम्ही, तरुण निघलो
9 वाजले, आता वाजले 11. आणि असं मस्तपैकी लोकेशन आहे, पाहू शकता. सगळे पहाडच पहाड आहे भाऊ, इकडे पाहायसारखं दुसरं काहीच नाही आहे. रस्ते पहाड, जाऊ द्या असो. आता सध्या आपल्याला समोर 9 किलोमीटर माही विलेज लागणार आहे. माही विलेजपासून माही ब्रिज, आणि ब्रिजहून आपल्याला खाली उतरायचं आहे. बाकी मला तर असं वाटते तो ब्रिज चालू नाही आहे, कारण गुगल मॅप सांगून नाही राहिला. आयफोनवर चेक केलं, अँड्रॉइडवर चेक केलं, तरी तो मॅप म्हणजे तो रस्ता दाखवूनच नाही राहिला. पण जर तो रस्ता नाही दाखवला तर मग आपल्याला थोडं फिरून जायला लागेल. बाकी पाहू आता तिथं गेल्यावर काय. तिथं एक आर्मीवाले सर म्हणत तिथं पोलीसवाल्यांना विचारा, त्यांना सगळं माहीत असते, तुम्हाला सांगून देतील. तर चला आता मस्तपैकी तिकडे जायचं आपल्याला, त्या पहाडाच्या कोपऱ्यावर, आणि तिकडून खाली जायचं आहे. चढ उतार चालूच राहतो मित्रांनो, काही विषयच नाही. तर मित्रांनो, आता जो ब्रिज आहे हा लाकडी ब्रिज आहे. आणि लाकडी ब्रिजहून आपण निघलो इकडे खाली जायसाठी. मग ह्या रोड पाहू शकता तुम्ही, 70 किलोमीटरचा रोड आहे मित्रांनो. 70 किलोमीटरमध्ये आपल्याला पाणी पण भेटणार नाही, असं यायचं म्हणणं आहे गावातल्या लोकांच्या, पोलीसवाल्याचं म्हणणं आहे. बाकी मला तर एक माहीत आहे की 70 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये काही ना काही असेल मित्रांनो. एवढं लडाखसारख्या असे इकडे सुनसान नशीन, एक तर गाव भेटीन, बस झालं. 15 किलोमीटर एक गाव आहे, त्याच्या पुढे एक गाव आहे म्हणत. बाकी पाहू काय आहे तिथं. हा रस्ता आहे सध्या. तर मित्रांनो, या रोडाने एवढ्या जोरात हवा चालू आहे की सायकल घेऊन आम्ही पुढे चालू बी शकून नाही राहिलो, असा काही विषय आहे. बाकी हा रोड 70 किलोमीटरचा आहे, टोटल 69 किलोमीटरचा. तर इथपासून तर जो मेन हायवे लागते मनाली रोड, ले टू मनाली हायवे, त्या रोडला हा रोड कनेक्ट होते. आणि 69 किलोमीटर म्हटलं कमी जास्त 9 ते 10 किलोमीटर काढला आम्ही ना. मग काही जास्त नाही राहिला, आता 60-59 राहिलं असेल. काही म्हणा ते बी निघून जाईल 2 दिवसात. बाकी हा रस्ता जाऊ आता, आज कमी जास्त 10 ते 20 बी निघलं, 20-30 जर निघलं आज तरी ओके आहे. बाकी जाऊ उद्या निघून जाईल. मित्रांनो, एवढा खतरनाक रस्ता लागला की तुम्हाला काय सांगू. सकूनपासून आम्ही फक्त एक पराठा खाल्ला, बाकी जेवेल बी काही नाही मी. रस्त्याने हॉटेल बी लागली, काहीच नाही. आणि पोट एवढं दुखू राहिलं माझं, खूप खतरनाक पोट दुखू राहिलं. बाकी आता हा असा रस्ता मित्रांनो 70 किलोमीटरपर्यंत सुनसान रस्ता आहे. आणि या रस्त्याने मित्रांनो 1 ते 2 गाव आहे म्हणतात, बाकी कुठे काहीच नाही आहे. ते एक गाव बी आहे तेवढं 20 ते 30 किलोमीटर अंतर, तरी पोहोचतो की नाही तेही माहीत नाही. आता सध्या लय वाईट परिस्थिती झाली मित्रांनो, आज खूप खतरनाक फसलो. या हवेच्यानं पुढे असं लोटताही नाही उरले सायकल, एवढ्या जोरात हवा चालू आहे. तर मित्रांनो, ट्रॅव्हलिंग करताना लाईफमध्ये आता पहिल्यांदा फसलो मी. विषय असा आहे की 1500 ते 2000 पर पर्सन हे म्हणतात ते, म्हणजे याचे होमस्टेचे. आणि टेंट लावायला जागा नाही. अडी विचार केला टेंट लावले, पण सगळे ते सेंटिंग लावून ठेवलं आहे, म्हणजे स्लॅब टाकला यानं. बाकी आता हे घर एक ऑप्शन आहे आपल्याचं पुढचं, जरी गाड्या लागेला तेही विचारू. जर अडी कुठे असली जागा दुसरी लायले तर लावू, नाही मग 7 किलोमीटर पुढे गाव आहे, दुसरा पर्यायच नाही. आता तिकडेच जाणं पडेल. पाहतो मित्रांनो, पहिले त्या गावात पोहोचायला खूप टाईम लागला, आणि आलो तर इकून हे असं. मित्रांनो, ट्रॅव्हलिंग करता करता 1 वर्ष झालं, पण 1 वर्षात असा प्रसंग मावर कधीच नाही आला की मला पुढे रस्त्याने जात असताना मागे जायचं काम पडेल. पण आता मग मागचं मोसम पहा तुम्ही, एवढा खतरनाक मोसम झाला मित्रांनो, मला वापस जायल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. कारण की समोरचं गाव आहे 5 किलोमीटर, आणि 5 किलोमीटर चढ म्हणजे खूप खतरनाक आहे. बाकी आता मला उतार आहे, तर मी आता वापस चाललो. वापस एक 4-5 किलोमीटर गाव आहे, त्या गावात आपल्याला परमिशन भेटली नाही थांबायला, कुठे जागा नाही भेटली. पण आता काही ना काही जुगाड करून थांबा लागेल, इलाज नाही आता. कारण की पुढे आपल्याच्या अंतरा निघणारच नाही काही करून. हर हर महादेव, हर हर महादेव. शपथ सांगतो मित्रांनो, जसं आज फसलो की नाही, तसं गेल्या 1 वर्षात ट्रॅव्हलिंग करता करता कधीच नाही फसलो. एवढं खतरनाक. हे पाऊस पहा. आता हे बिल्डिंग आहे, हे बिल्डिंग सोडून आम्ही या बिल्डिंगच्या 4-5 किलोमीटर पुढे गेलो होतो. पण जेव्हा पाऊस हा सुरू झाला, ऑप्शन नव्हतं मित्रांनो दुसरं आमच्याजवळ. ते एक बरं झालं, खाली उतार होता आम्हाला, तर उतारात लवकर आलो. जर मागे हा असा पाऊस चालू झाला असता, तिकडे सुनसान जागा असती, मेलतो आज, खरंच शपथ सांगतो. आता मग हात असे थरथर करू राहिले, असं रक्त जाम झालं असं वाटू राहिलं. बेकार रे बाप. आणि इकडला पाऊस मित्रांनो आपल्या इकडच्या पावसासारखा नसते. इकडला पाऊस म्हणजे खूप थंड पाऊस असते. अरे बाप.
आज मी पहिल्यांदा ब्लॉगिंग सोडून पहिले मी म्हणजे थंडीनं वाचलो आणि सगळ्यात पहिले जे जर्किंग चेंज केलं, कारण की जर्किंगमध्ये खूप जास्त मला थंडी वाजत होती, कारण की जर्किंगमध्ये सगळं ओलं झालं होतं. बाप रे बाप. हे पहा आता बाहेरचा नजारा कसा आहे. पहिले नजारा कसा होता, आता नजारा कसा आहे. पण जाऊ द्या, असो. सध्या तर आपल्याला काही पुढे जायचं नाही. आता पाहू उद्या सकाळीच जे होईल ते. बाकी आपण आता टेंट कशा ठिकाणी लावलं तुम्हाला एक वेळ दाखवून देतो. विषय असा होता, इकडे आम्ही मोकळ्या याच्यात टेंट लावत होतो, पण जे बिहारचे भाऊ लोक आहेत इकडे, ते म्हणत की इकडे नका लावू टेंट, तुम्ही टेंट इकडे लावा. हे आपलं टेंट, तिकडून आपली सायकल ठेवून दिली, बाकी भाऊचं टेंट. असा काहीतरी नजारा आहे मित्रांनो. बाकी मी सांगतो की खतरनाक आजचा जो दिवस गेला की नाही, खरंच आतापर्यंत माझा असा दिवस कधीच नाही गेला जसा आज दिवस गेला. खतरनाक रे बाबा, बेकार. असं म्हणजे काय सांगू तुम्हाला कसं वाटायचं जेव्हा पाऊस चालू होतं, तेव्हा असं वाटे की डायरेक्ट आता दवाखान्यात जाऊनच भरती व्हावं लागते काय, एवढं थंडगार बनला की मित्रांनो. आणि वर सगळा तो बरफ पडेला तिकडे त्या पहाडावर, तिकडे जाणार उद्या आपल्याला. तर ते आता सध्या कॅमेऱ्यात तर काही दिसणार नाही, ते मला वाटत नाही दिसेल म्हणून नाही. तर मित्रांनो, मी व्हिडिओ एंड केला होता, पण तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो की आता मला वाजत होती खतरनाक थंडी. मी काय केलं, पहिले चेनचे म्हणजे टेंटच्या चेना लावल्या पण गॅस ओपन केला आहे पहा. हां. आणि आता ते या गॅसची जी गरमी आहे मित्रांनो, ती या टेंटमध्ये आहे. हे एक नंबर भारी वाटू राहिलं. मी कानाचा ते हे होता टोपी, ते बी काढली. म्हणलं नाही, थोडंसं गरम पाहिजे, कारण विषय सांगतो एवढा खतरनाक थंडी आहे इकडे की खूप भयंकर. बाकी आता मी जेवण करत होतो, जेवण बनवत होतो, त्यासाठी मी गॅस खोलला होता. बाकी आता मस्तपैकी हे पहा पातेलं ठेवतो आता, आणि याच्यावर मस्त एक पनीरची भाजी, पनीर आणि त्यात ते तांदूळ टाकतो डायरेक्ट, म्हणजे मिक्स, आणि तसंच ओकेमध्ये खाऊन टाकतो, कारण की आता सध्या इच्छा नाही दुसरं काही करायची. बाकी आता मस्त टेंट आपलं एक नंबर गरम झालं मित्रांनो. खरंच खूप मस्त वाटू राहिलं. मस्त वाटू राहिलं म्हणजे भाऊ, एवढ्या जर समजा थंडीमध्ये जर असं गरम फील झालं, जबरदस्त वाटीन. विचार करा तुम्ही, आपल्याकडे 45 डिग्री सेल्सिअस तापमान, आणि त्यात AC चालू केली गाडीत बसून, कसं वाटते? सेम तसं वाटू राहिलं मला. पण हे मी गाडीत नाही, मी टेंटमध्ये बसला. कानपट्ट्या पुऱ्या गरम झाल्या आता. चला जेवणासाठी बनवतो मी लगेच. एक टाकेलं आहे, दाखवतो तुम्हाला एक मिनिट. हे पहा, ही पनीरची हे आहे भाजी, रेडीमेड भाजी आहे मित्रांनो. हे नुसती पाण्यामध्ये ठोल टाकली की लगेच तयार होऊन जाते. आणि हे पहा, यात टाकल्यात थोडे तांदूळ, ती लवकर झाली पाहिजे मस्त, आणि एकदम गरमागरम आपण खाल्ली पाहिजे. ते थोडा वेळ मस्त वाट पाहू, तर लोक आपले तांदूळ पण शिजतात मस्त. आणि बा म्हणजे काय म्हणतात, काय म्हणत आहे या रेसिपीला, काय नाव देऊ? पनीर भात चालते, पनीर भात देऊन देऊ. हे बा, ओके. चला होऊ देऊ, मस्त वाट पाहू थोडा वेळ. कसं लागते मी नक्कीच सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, हे बघू शकता मस्त मॅगी भात. विषय असा झाला, मॅगी भात नाही, सॉरी, पनीर भात. आणि पनीर शिजता मी यातले पनीर सगळे काढून खाऊन घेतले. टॅलेंटेड आहोत आपण तेवढे. ते चांगले नव्हते दिसत, वर येत होते, काही खाली जात होते. मस्त काढून चमच्यानं पहिले खाऊन टाकले, 5-6 पीस होते गायब. चला मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. बाकी भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव, जय महाराष्ट्र.